लोहगड किल्ल्यावर घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेबद्दलची सविस्तर, सखोल आणि वस्तुस्थितीवर आधारित माहिती खालीलप्रमाणे आहे, जी या घटनेचे गांभीर्य आणि त्यामागील संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट करते. केतन विशाल अग्रवाल हा तरुण पुणे शहरात राहणारा होता. तो एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक रिअल इस्टेट फर्म कुटुंबातील होता. केतनचा विवाह याच वर्षी नोव्हेंबर 2026 मध्ये ठरला होता. गुरुवार 18 जून 2026 रोजी त्याच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस काहीतरी वेगळ्या आणि अविस्मरणीय पद्धतीने साजरा करावा या उद्देशाने केतन, त्याची होणारी पत्नी आणि त्याचे काही जवळचे मित्र अशांनी मिळून लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा बेत आखला. पावसाळा नुकताच सुरू झाल्यामुळे लोहगड परिसरातील वातावरण अतिशय सुंदर आणि आल्हाददायक होते, ज्यामुळे त्यांनी या जागेची निवड केली होती. नेमकी घटना कशी घडली ते आपण पाहणार आहोत. गुरुवारी सकाळी हे सर्व मित्र लोहगड किल्ल्यावर पोहोचले. सकाळी 10 ते 10:30च्या सुमारास ते किल्ल्याच्या वरच्या भागातील एका कड्यावर फिरत होते. फोटो घेण्याचा मोह झाला त्यांना. पावसाळी वातावरणामुळे किल्ल्यावर धुक्याची चादर होती आणि निसर्ग अतिशय सुंदर दिसत होता. हाच क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी केतन कड्याच्या अगदी टोकाजवळ गेला. हवेचा तीव्र झोत आणि तोल गेला त्याचा. लोहगड आणि विसापूर किल्ल्याच्या परिसरात या दिवसात अतिशय वेगवान वारे वाहतात. केतन कड्यापाशी फोटो काढण्याच्या तयारीत असतानाच अचानक हवेचा एक जोरदार झोत आला. कडा निसरडा असणे आणि वाऱ्याचा वेग जास्त असणे यामुळे केतनचा अचानक तोल गेला. 400 फूट खोल दरीत कोसळणे. तोल सावरण्याची कोणतीही संधी न मिळाल्यामुळे केतन थेट 350 ते 400 फूट खोल असलेल्या दरीत कोसळला. त्याच्या मित्रांसमोर आणि होणाऱ्या पत्नीसमोर हा सगळा प्रकार सेकंदाच्या आत घडला, ज्यामुळे सर्वजण प्रचंड धक्क्यात गेले. बचावकार्य आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका. घटना घडल्यानंतर केतनच्या मित्रांनी तात्काळ आरडाओरडा केला आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. रेस्क्यू टीमचे आगमन झाले. माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पथक, स्थानिक ग्रामस्थ आणि लोणावळ्यातील प्रसिद्ध शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहिमेतील अडचणी खूप आल्या. कडा प्रचंड खोल होता, खाली दाट झाडी झुडपे होती आणि हवामानही खराब. धुके आणि पाऊस होते, त्यामुळे दरीत उतरणे अत्यंत आव्हानात्मक होते. 3 तासांचे शर्थीचे प्रयत्न. शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाने दोरखंड आणि इतर गिर्यारोहण साहित्याच्या मदतीने दरीत उतरण्यास सुरुवात केली. सुमारे 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर बचाव पथकाला केतनच्या मृतदेहापर्यंत पोहोचण्यात यश आले. त्याचा मृतदेह दरीतून वर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. कुटुंबावरील दुःखाचा डोंगर आणि सामाजिक पडसाद. या अपघातामुळे अग्रवाल आणि त्याच्या नातेवाईकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाचे रूपांतर शोकात. ज्या घरात काही महिन्यांवर लग्न आले असल्याने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते, तिथे या एका अपघातामुळे कायमचा अंधार पसरला. ज्या मुलीचा वाढदिवस साजरा करायला ते गेले होते, तिच्यासाठी हा प्रसंग अत्यंत भयानक आणि मानसिक धक्का देणारा ठरला. उद्योग जगतात हळहळ व्यक्त झाली. केतन हा पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक उदयोन्मुख आणि सुशिक्षित तरुण चेहरा होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने पुणे आणि लोणावळा परिसरातील व्यावसायिक वर्गातही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतून घेण्यासारखे धडे आणि खबरदारी काय आहे? लोहगडची ही घटना केवळ एक अपघात नसून गड किल्ल्यावर जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी आणि ट्रेकरसाठी एक धोक्याची घंटा आहे. पावसाळ्यात खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कड्यांपासून सुरक्षित अंतर ठेवा. किल्ल्यावरील कडे अनेकदा खचलेली असतात किंवा पावसाळ्या पाण्यामुळे तिथली माती आणि दगड भुसभुशीत झालेले असतात. फोटो किंवा सेल्फीसाठी कधीही कड्याच्या टोकावर जाऊ नका. हवामानाचा अंदाज घ्या. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाळ्यात वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो. हा वेग माणसाला ढकलून देण्याइतका तीव्र असू शकतो. रील्स आणि फोटोग्राफीचा अतिमोह टाळा. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी परफेक्ट शॉट घेण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालणे अत्यंत चुकीचे आहे. केतन अग्रवालचा हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून निसर्गाचा आनंद घेताना सुरक्षिततेला नेहमी पहिले प्राधान्य दिले पाहिजे, हाच धडा यातून मिळतो. व्हिडिओची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.
भेटूया नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसोबत.